कैवारी फाउंडेशनच्या वतीने जांबूत येथे 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. जांबूत येथे कैवारी फाउंडेशनच्या वतीने 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी केलेल्या संघर्षामुळे आज आपण स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत. त्यामुळे स्वातंत्र्याचे महत्त्व प्रत्येक नागरिकाने जाणून घेऊन देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान देणे गरजेचे आहे, असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. कैवारी फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहेत. समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, सामाजिक जनजागृती करणे आणि नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करणे या उद्देशाने फाउंडेशन करून कार्य केले जात आहे. भविष्यातही समाजहिताच्या विविध उपक्रमांना प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद नवी दिल्लीचे महाराष्ट्र सल्लागार दिलीप सोदक, चाकण पोलीस दलातील ईश्वर भोसले, कैवारी फाउंडेशनचे चेअरमन फुलसिंग मावडी, सुभाष सोनवणे, विजय संभेराव, कुंसुल भोसले, नवनाथ पवार, बाळू शिनारे, दादाभाऊ मुसळे, कैलास कांदळकर, रामदास थोरात, रवींद्र मेरगड, पिंटू घोडे, शुभम गायकवाड, मयूर खराडे, अरुण भोसले, संदेश गायकवाड, अमोल घोडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कैवारी फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं. स्वातंत्र्याच्या मूल्यांचे जतन करत समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज असल्याचं मत यावेळी व्यक्त केलं. तसेच तरुण पिढीने देशाचा इतिहास समजून घेत सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, युवक व नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. राष्ट्रध्वजाला सलामी, राष्ट्रगीत आणि देशभक्तीच्या जयघोषाने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कैवारी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम वागचौरे.